उद्धव ठाकरेंच्या जळगावमधील पाचोऱ्यात सभा पार पडणार आणि यापूर्वी खेड मालेगाव इथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झालेल्या आहेत। या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं। विशेष म्हणजे याच सभांमधून त्यांनी शिंदेंसह भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता आणि त्यामुळे आज होणाऱ्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे आता क्षणाला पाचोऱ्यामध्ये आहेत। अविनाश, सगळ्या घडामोडी तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवताय, आता क्षणाचा अपडेट काय आणि आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असं म्हटलं जात आहे, पाचोऱ्यात या सभेबद्दल मोठी चर्चा आहे का? नक्कीच या सभेची मोठी चर्चा नसून सर्वात मोठी चर्चा आता व्हायला लागली आहे, कारण राजकीय आरोप प्रत्यारोप हे अत्यंत शिगेला पोहोचले आहेत। आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं पाचोऱ्यामध्ये आता ऊन तपतंय त्याच्या 2 पटीनं राजकारण सुद्धा या ठिकाणी तपलेलं आहे। संजय राऊतांचे आरोप आणि शिंदे गटाकडून पुन्हा त्याला प्रत्युत्तर, या सगळ्या गोष्टींनी आता पाचोऱ्यातील आणि जळगावमधील राजकारण पूर्णपणे तापलेलं आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर जे पाचोऱ्याचे आमदार आहेत, जे शिंदे गटात गेलेले आहेत, किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत ज्यावेळेस आपण बातचीत केली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं, जरी आमचे नेते गुलाबराव पाटील हे सभेत घुसण्याची तयारी दाखवत असतील किंवा सभेत घुसण्याचं बोलत असतील तरी सुद्धा मी त्यांना विनंती करणार आहे की अशी कोणत्याही पद्धतीचं आपण सभेत घुसणार नाही किंवा माझ्या काकाचं दिवंगत तात्याराव आरो पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे, त्यामुळे त्यांच्या सभेला गालबोट लागणार नाही, त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, त्यामुळे आम्ही कोणत्याही त्या सभेत जाणार नसून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी आता मनसे सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला दिसते। त्याला कारण आहे संजय राऊत यांचं वक्तव्य, त्या वक्तव्यावरून आता पुन्हा मनसे आक्रमक झाले। एकूणच जळगावामध्ये उन्हाप्रमाणेच आता राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला दिसतंय। तर दुसरीकडे ज्या वैशाली सूर्यवंशी आहेत त्या वैशाली सूर्यवंशीने असा दावा केलाय की 1.5 लाखाच्या आसपास या सभेला गर्दी होणार आहे। तर तेच इथले जे आमदार आहेत त्यांनी ही फेटाळले असून 25,000च्या वर एक माणूस सुद्धा येणार नाही, जर एक माणूस येणार असेल तर मी राजकारण सोडून देईल अशा प्रकारचा त्यांनी इशारा दिलाय किंवा त्यांनी भाकीत केलंय। परंतु आता गर्दी किती होणार आणि उद्धव ठाकरे यांची तोप, जे की जळगावमधून 4 आमदार हे शिंदे गटासोबत गेलेले आहेत, त्यामुळे सर्वच्या सर्व आमदार हे शिंदे गटात आहेत, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची तोप भाजपवर कडाडणार की मग शिंदे गटातील आमदारांवर आमदार टार्गेट असणार हे आता सभेतून समोर येईल। मात्र या सभेची उत्कंठा आणि सभेची तीव्रता तितकीच लक्षात घेऊन नागरिकांमध्ये देखील उत्साह आहे। तर काही ठिकाणी आता नागरिकांनी येण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। आपल्या निशाण्यावर कोण आहे? महाराष्ट्र द्रोही जे आहेत ते सगळे निशाण्यावर आहेत। गुलाबराव पाटलांनी चॅलेंज दिलं होतं की इथे सभा घेऊन दाखवावी, आम्ही सभेमध्ये घुसू। गुलाबराव पाटील शोक्य दम देत असतात, त्यामुळे जळगावमधलं वातावरण जे आहे ते तणावाचं निर्माण झालेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेकडे कसं बघताय? कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाची जबाबदारी। इथं प्रशासनाचे प्रमुख म्हणून पालकमंत्री ओळखले जातात, तेच कायदा सुव्यवस्था खराब करतात। सगळ्यात आधी तर ते कायदा सुव्यवस्था खराब करतात, याच्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता। मनसे वगैरे छोटे छोटे पक्ष ते काय करणार? व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, जळगाव।